शेवटची रात्र स्पर्धेतील आणि उशीर लावू नका। खरं तर आता गड्डेलाकडे आपण पाहायला गेलो तर 3:52 देखील झाले। तर आपण लगेच स्पीडअप घ्यायचे पहा वरोसे संघाचे खेळाडू आपण लगेच याचे पहा स्टेजच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या साईडला येऊन थांबायचे पहा। लगेच वरोसे संघाचे खेळाडू कुठे असतील तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच याचे पहा। चेक इस टॉस जिंकून वरोसे संघाने खरं तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम दोधानी संघाला। दोधानी संघ विनंती असेल की आपली सलामीवीर थोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे। इथून पुढे कोणत्याही सामन्याला विलंब होणार नाही याच्याकडे सर्व संघाने लक्ष असू द्या, कारण बराच उशीर झालाय, तब्बल 4 वाजले। अजून दुसऱ्या फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळते। आज स्पर्धेचा खरं तर अंतिम दिवसामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते। रजनी क्रिकेट आदिवासी चषक 2024 तालुका पनवेल मालडोंगे 2024 ही स्पर्धा पर्व दुसरं शानदार रजनी क्रिकेट गेले 5 दिवस आपण एन्जॉय करत आहात। अभिवाग अशोक वाघ आणि पहा टीम वरोसे टीम कॅप्टन अगदी डीजे दोदानी या टीमच्या 12व्या खेळाडूचं ऑब्जेक्शन आहे की आपला 12वा खेळाडू हा ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणाने आपल्याला पेनल्टी घ्यावी लागेल, याची मात्र नोंद घ्या। अगदी तुमच्या अपोजिट संघ आपण पाहू शकाल तो म्हणजे वरोसे टीम आणि या वरोसे टीमच्या एक्स्ट्रा खेळाडू म्हणजे 12वा खेळाडू अगदी जर आपले अपोजिट टीम जर मान्य करत असेल तर ती पेनल्टी दूर देखील होईल, अन्यथा ती पेनल्टी घ्यावी लागेल, याची नोंद घ्या। फक्त आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे, त्यामध्ये आपण तो निर्णय आणि तो डिसिजन घेऊन लगेच गेम ऑन करा। आणि पेनल्टी मिळाली तो म्हणजेच चला लगेच चला कोणत्याही प्रकारे विलंब होणार नाही मॅचला, याच्याकडे थोडं लक्ष असू द्या मित्रांनो। बराचसा उशीर झालाय, 2 षटकाचा सामना खेळवला जाईल वरोसे विपक्ष दोदानी या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते। रजनी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस सेमीफायनल ग्रँड फिनाले आज आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे लवकरात लवकर सामने जसे संपतील ते मात्र नक्कीच आपल्याला पाहायचे, त्यामुळे सहकार्य करणं खूप गरजेचं राहील सर्वांनी। दोदानी विपक्ष आपण पाहतो वरोसे टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम दोदानी संघाला। 2 षटकामध्ये किती धावांचा पाठलाग करेल टीम दोदानी संघ, किती धावांचा मानस असेल हे देखील पाहणं गरजेचं। कशा प्रकारे खेळ राहील तर गोलंदाजी मार्कोरा गोलंदाज तयार, व्यक्ती पहिलं सांगी कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार आपण पाहतो टीम वरोसे संघाचा।
गोविंदजी मार्कोर शंकर आणि सलामीची पेर मैदानाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोघांनी संघाकडून बालराम आणि राजा अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आपण पाहतो स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल बालराम आणि राजा अशी जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दोघांनी संघाकडून तर पण त्यांचा ग्रीन सिग्नल होते मॅच स्टार्ट करायची बराचसा उशीर होते पंच काय सांगायचंय कंचे कंचे बाजून काम करता तुम्ही ऑन करा गेम ऑन यस लेट्स प्ले राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा तयार पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज फलंदाजी मार्कवर देखील बलराम सज्ज आपल्याला पाहायला मिळतो चला मॅचला थोडंसं वेळ त्यामुळे बराचसा उशीर झालाय फिल्डिंग सेटअप देखील लवकरात लवकर लावा आणि मॅचला लगेच सुरुवात करायची पहिला चेंडू यस सरी फटका मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग आपला खेळला तिथे तैनात दूरून खेळाडू चेंडू फील्ड करेल फेकी करेल तोपर्यंत या चेंडूवर मिळेल एक धाव संख्येचा इथे श्री गणेशा केला जातोय टीम दोदाने संघाकडून बालरामच्या बॅटमधून निघाला हा एक रन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल राजा कशा प्रकारे खरंतर फलंदाजी करेल 2 षटकाचा समय 2 षटकामध्ये 20-25 धावा नक्कीच तुम्हाला कराव्या लागतील चांगला स्कोर सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचायचंय तर नक्कीच 20 ते 25 धावा तुम्हाला करणं नक्कीच गरजेचं राहील गोलंदाज पुन्हा एकदा तयार शंकर राईट टाइम ओव्हर द विकेट इथे लेट कट करण्याचा प्रयत्न वेट हँड ऑच परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क जाणवला नाही त्यामुळे इथे डॉट चेंडूची होईल सांगता निर्धाव चेंडू फेकला जातोय चांगली गोलंदाजी मागील चेंडूचा विचार केला तर थोडस पुढे टाकला होता इथे देखील फेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाज शंकर याचा इथे स्टेप ऑन करून मारण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये लगातार दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय सुरेख गोलंदाजी चांगली लाईन लेन अचूक टप्प्यावर मारा तिखट मारा करण्याचा प्रयत्न शंकरच्या माध्यमातून यस स्ट्राईक एंडवर आपण राजानं काय सांगायचं पक्का वाजवलं बाजा तो बघा तिकडे त्यांना वाजवलं बाजा इकडे बॉलरच्या किडनॅप फेल काय का होईना बाबा पहाट झाली मशनी सगळ्या चालू आहेत लय डेंजर काम लागला बॉलर लेफ्ट राईट अंपर इस्राम पुन्हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न लाऊड फील केली जाते उत्साह जास्त आत्मविश्वास कमी या फील्ड मध्ये आपण जाणवला आणि पण त्यांचा इशारा या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त एक रन एका धावेने टोटल धाव फलकावर धाव संख्या पुढे जाईल दोन्ही आकड्यावर षटकातले 2 चेंडू अद्याप शिल्लक 2 चेंडूमध्ये योगेश्वर नक्कीच मोठा फटका येण्याची नक्कीच गरज असेल टीम दोघांनी संघाला मोठा फटका येईल किंवा नाही येणार पण तो बेमटेच्या डेटापासून ताकद लावायला लागेल यावेळेस हो फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक समोर बस काय रे बस असा कार्यक्रम झाला म्हणजे काय झाला एक डोळा उचकानी एक डोळा बंद भयानक कामगिरी दहन झाली बाबा काय झालं आहे जावं आला जाव्याला काय दिला खाल दिला चिकन घशात गुतला मटन नितला खडा आणि डोळ्यात उठला कांजी यस एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले होते चांगले रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांकडून आपण इथे पहा मोठा फटका लगवायचा होता आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे शॉर्ट फाईन लेगला टिपलाय जेल संपलाय केळ फलंदाज पहिल्या विकेटचं पतन दोघांनी संघाला बालारामच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन
अवंत धावसंख्येचा वाईडचा आणि टोटल धावसंख्या आता पुढे जाईल पहा. एका धावेने धाव फलकावर धावा लागल्या तर म्हणजे 5 एक गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 5 धावा फलकावरती आहेत. स्कोररची भूमिका आपण पाहू शकाल. अमोलवीर सध्या जर पाहिला कुठेही बस सांग टेकडीवर बसन राजा मे दिसा आता खालता आलाय. हो हो यावेळेस फटकाही द्यावेत. एक काम करा. नाही 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 ते तिकडे पळाल नाही का तुम्ही इकडे स्टेजवर उलट्या उड्या मारा सुरुवात करा. अरे काय झालं त्यांचा तिकडे पळताना जीव हे इकडून करता. डबल 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 नाही डबल झालं का तुम्ही खालता मुंडी करा वर पाय करा आणि त्याला उलट्या उड्या मारा. एका धावेला इथं दुसऱ्या धावेमध्ये खरं तर कन्वर्ट केलं ते निराशजनक खरं तर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते टीम वडोसे संघाची. कारण की गोलंदाजाचं मनोबल जर चांगलं ठेवायचं असेल ना तर 100% एफर्ट तुम्हाला द्यावे लागतील. तर एफर्ट कुठेतरी इथे दिसत नाही. इथे पहा क्लीन बोल्ड दांडी वाकवली दांडी गोल. इथे राजाला परतावं लागेल तंबूच्या अस्त्राला. आणि या टीमचा यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोविंद दाखल. आज परत एक नावाचा माझा भारी भारी एकटीमध्ये 2 जण देखलं ते 12 जण सगळं विराटूच आला. कोणी डोक्या फोडून आला कोणी कुपोषित होऊन आलाय कोणी उंचीना वाढलाय कोण सांगायचं खाऊन पिऊन आखूड झालाय. काय का होईना जाऊया स्ट्रायकिंग मध्ये आपण पाहू शकाल. गोविंद आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वपूर्ण मॅच. गोलंदाज तयार. यावेळेस हो अगदी अडबा बॅटला लॉफ केला आणि यावेळेस मात्र बॉल थांबत नाही. बॉल निघून चालाय. सकोबाय तकोबाय सकोबाय तकोबाय सकोबाय तकोबाय सकोबाय तकोबाय चार. जाऊया. काय सांगायचं जसा बॉल आला तसा मात्र बॉलला कार्यक्रम केला रामदेव बाबा. मजबूत कार्यक्रम ठाकून ठोकून माकून चाकून. चला वेळ वाचवा. चला आमच्या कॅमेरावाले काय सांगायचं सकाळपर्यंत जरा बरा होता आता तो झाला वेगळाच काय. चला वेळ वाचवा. जास्तचा वेळ खर्च करू नका. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक मध्ये लेफ्ट राईट अंपायर इस्लाम बाटमन सावधान. हो सरप्राईज बाउन्सर इथं आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पीच झाला तर अतिरिक्त उचलू घेणारा चेंडू होता. पंतचा इशारा येतोय. वन बाउन्स ची ताकीद दिली जाते इथं गोलंदाजाला बंटी याला. सर्व एक लाईन आपल्याला पाहायला मिळाली. मागील चेंडूचा विचार केला तर विकेट ऑफ स्टिकला शफल होऊन खरं तर फाईन लेग रिझन मध्ये शानदार चौकार मिळाला. त्यानंतर कमबॅक करून देत असताना बंटी पुन्हा एकदा. ओहो यावेळेस घडलं काय भयानक कार्यक्रम. असा कार्यक्रम म्हणजे सुमडेत कोंबडी 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला ज्याला ठसका 4. सो काय संगी. परंतु तुझ्या आधी किती जण काय सांगायचं परमिट लायसन परमिट लय डेंजर कार्यक्रम. यावेळेस फटका हवेत. शतरक्ष बॉल खाली. एकदा वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. काय सांगायचं कॅच साठी त्याला माहित आहे कॅच घेऊन ना जेव इकडे भुसाडा खाताना धन व्हायची आणि टाटा बाय बाय करत असताना षटक क्रमांक 2 पहिल्या डावाचा खेळ समाप्त. संघाची टोटल धावफलकावरती 17 विजयासाठी 18ची गरज.
दृश्य आपण पाहतोय आहे एकविरा इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून अगदी ड्रोनच्या सहाय्याने टिपलेलं हे छायाचित्र अगदी अतिशय चांगल्या दर्जाची ही वाहिनी आणि त्यांच्या माध्यमातून तितकं चांगलं छायाचित्र टिपलं जातं. चला सलामीची जोडी तर दाखल होत्या. सचिन आणि अंकुश वरोसे तुमचा 12वा खेळाडू डायरेक्ट आसना म्हणत तोंड वासून नाव सांगतो. जाम भाई देऊन देऊन सांगतो काय सांगायचं आहे. चला हा दाबा दाबा चांगला दाबा आहे. कंचा दाबितो बाळा अंकुश दाबितो का कोण दाबितो तो बघ सचिन दाबितो सवय आहे का त्याला. हो चला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वसंत 12 चेंडू 18 धावेची गरज आहे. कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल गोलंदाज वसंत हे देखील पाहणं गरजेचं. 9च्या सरासरीने धावा करावी लागतील टीम बोरसे संघाला. सलामीची जोडी सचिन आणि अंकुश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हो पहिल्या चेंडूवर मोठा फटका लागवायचा होता. लावडा फील केली जाते. विश्वास कमी आणि उत्साह जास्त या फील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी या फील्ड लगेच फेटाळली. पहिला चेंडू डॉट फेकला जातो. इथून जसे डॉट चेंडू फेकले जातील तसा प्रेशर क्रिएट केला जाईल इथे फलंदाजांवरती आणि तेच काम मात्र गोलंदाजी मार्कवर वसंतच्या माध्यमातून केले जाते. निंबोडे आणि संजय नगर दोन्ही टीमचे कॅप्टन या. हो हा देखील चांगला चेंडू इथे हाताळला होता. चेंडू पीच झाला तर कुठेतरी थोडासा खोलवर राहिला. लगातार दुसरा चेंडू आता डॉट फेकला तो थोडासा बॅक फुटला जाताना मी म्हणेल बरोबर संघ परंतु इथून मोठा फटका आला नाही तरी देखील मॅच मध्ये पूर्णपणे जिवंत. डीजे वाल्याची काय सांगायचं डेंजर इंजिन आहेत बाबा. यावेळेस फटका मजबूत आरेला बेकार तोटका सारखा गडी धावला पण काय सांगायचं मोकार आबाळी झाली तो पण खालच्या आळेकडून वरच्या आळे तो पण बास. हा मारा बिटिया वाहून द्या काय झालं इकडून मोकार आबाळ केली. मोकार काय बाबा धन केली बाबा. टाकून माकून सकाराम तुकाराम शांताराम कांताराम अशा 3 धावा आणि 3 धावेच्या मध्ये संघाची धाव संख्येचा अकाउंट इथे ओपन होत असताना पाहायला मिळतं. आपण पाहू शकाल अमोल वीर कमी तिथे आम्ही नाही तर किसकनपणी काय का होईना स्कोररची भूमिका या संजय नगर टीमचं कॅप्टन आणि टीम निवडे. गोलंदाज तयार. संधू मारलाय मजबूत मारलाय बेमटेच्या देठापासून ताकद लायले पण काय सांगितलं जरा कुपोषित आलाय. धाबाची संधी आहे. अरे त्यानं तशी फिल्डिंग ती केली त्याला कारण ते आहे त्यानं डोकी बांधले त्याला डोका दुखात तो सांगतो डोकदुखी फिल्डिंग काय झालं मगापासून सांगा गाणी वाजी आणि मार रिक्षात निघले तू घडे ना आणला हे बाबा तुझं पाणी जाई तुझे तोंडाव पाणी होते तू पण तू ये. अगदी महेंद्रजी बाग ज्यांच्या शुभास्थ टॉस केला जातोय. अगदी सांगा वरचे माळ्यावर कार्यक्रम नको डायरेक्ट तळमजल्यावर या. यस या उचल उचल काय काय उचल उचल काय काय उचल उचल काय उचलू. चला टॉस. एक बॉल शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही व्यायाम करा. आमच्या पाहुण्याला तुम्ही उलट्या उड्या मारून जा हरकत नाही. आणि नाच उलट्या उड्या मारत तर काय सांगता बेशर्मा आहे बेशर्मा शिरून या. जाऊया मित्रांनो खऱ्या अर्थानं पाहावं लागेल या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. चला वेळ वाचवा. चला एक टायमाला आयटम आपल्यासाठी थांबल पण टाइम थांबना. गोलंदाज तयार. यावेळेस फटका इथे काय सांगायचं आहे मोकारच दूर गडी ना. हा याला आता चांगला जमला तरी मगापासून मला सांगा अजून कसा पिळलेला जाता कोण नाही आला. एक नंबर षटक क्रमांक आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाचे टोटल 8 धावा आणि तिथे टॉस आपण करत आहोत. संजय नगर आणि टीम निंबोडे या दोन टीमच्या दरम्यान महेंद्र वाघ ज्यांच्या माध्यमातून नाही तुला वाटलं काय जायचं आहे अजून जरा जे अजून वजत जरा आता टॉस कर ना. आता तो भे शर्मा जा आता तो कॉइन आणि टॉस जिंकलाय निंबोडे ऑन द टॉस. बॅटिंग यास भयानक कार्यक्रम म्हणजे तुम्ही रापलेल्या मशनी आहात.
टॉस जिंकून पहिली बॅटिंग म्हणजे रापलेल्या मशनीची लक्षणं. चला फिल्डिंग वाले चला. सकाराम तुकाराम शांताराम 8 रिव्ह्यू पाहिजे. 10ची गरज. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल का? हा येस पेनल्टी 2 धावेची इथे ऍड केली जाईल. म्हणजे 6 चेंडू आणि 12 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 12 तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. भरोसे संघ नक्कीच 2 धावेची पेनल्टी लागल्या कारणानं खरं तर इथे 2 धावा नक्कीच या स्कोर मध्ये ऍड केल्या जातील. मनोजी फसाळे सर, सध्या जर चेहऱ्यावरती पाहिलं तर तुझा चेहरा देखून मला रडू आला. ब्रेकअप झाला का काय झाला? नशीब लायसनी गाडी आहे तुझी, हरकत नाही. परमिट वाली गाडी आहे तरी काय सांगायचं बाबा. CID माग यस दाबून मारलाय, कुतून मारलाय. फिल्डर मात्र वाकून वाकून आलाय. तोपर्यंत ढेकर देऊन व्यास काय रे बस खै. आमच्याकडे सर्व प्रकारच्या भोशाड्या मिळतील. फक्त काय सांगायचं असे डोक फोडी फिल्डिंग करा. आता लंगडला तरी आम्हाला फरक नाही, आम्ही भोशाड्याच देऊ. काय सांगायचं आहे? हा जाड्या कंचा जाड्या 1.5 क्विंटलवाला का पाव किलोवाला? नाही 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 1.5 क्विंटलवाला. नावा तू जाड्या काय सांगताय कामात का नाव आहे. 5 बॉल 8 धाब्यांची गरज आहे. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टीम दोदाने आणि वर्षा दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील ही लढत आणि इथे मिस फिल्डिंग झाल्या कारणाने इथे चौकार मिळाला. नशिबाचे 4 रन वरोसे टीमला बरेच काही सांगून जातील. आता समीकरण असेल तेव्हा 5 चेंडू 8 धाब्याची गरज. इथून चांगले चेंडू हातलावे लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला आपण थोडी टीम दोदाने संघाकडून. इथे पहा रविदासच्या चेंडूवर हल्ला बॉल केला होता. पुन्हा एकदा अलाउंड कार्पेटच्या साईडने चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा इथे देखील खर्रा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फेकी देखील चांगली पाहायला मिळते. परंतु याचा फायदा 2 फलंदाजांनी उचलला. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता समीकरण असेल 4 चेंडू 6 धावा. बॅट्समन काय मुळीच झालं का काय झाला? ही वेगळीच बसायची स्टाईल बाबा, काय सांगायचं आहे. आणि काय नाही आता रनआउट झाला असता पण काय बॉलरला काय झालं सगळ्या केसांना वाटोळा केला. धन झाली केसाचा बोजा मजबूत झाले. एक बाजूची मुंडी दुसऱ्या बाजूला मुंडी फिरच ना. एकंदरीत आपण पाहू शकाल 4 बॉल 6ची गरज. 4 चेंडू 6 धावा. रविदास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. इथे हा ट्रॅकर टाकला होता. बॅटची नरेज टॉप एज लागलाय. विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन. वारसोल संघाला 2 धक्का. वार माझ्या सोन्या आणि वार माझ्या मोन्या काय पण का असना. 3 बॉल 6 म्हणजे काय आता शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ. खालेला पचला पाहिजे, पचलेला जिरला पाहिजे. जिरणार का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रमेश ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. 3 चेंडू 6 धावेची गरज. मॅच अजून योगेश 50-50 पाहायला मिळते. यस 50-50 म्हणजे धोकाच नाही. लगीन जमलाय सगळा झालाय पण काय सांगायचं आहे जाव्याचे वटाव मिशा नाही आल्या. पोर द्यायची कशी असा येऊन पडलेला विचार. लागला बॉलर 14 एकर मधून 11 एकर मध्ये येऊन कार्यक्रम चालू. बस आता कांडी टाईट काम, कांडी टाईट काम. यस पहा कॅमेरावाल्याने जसा फोकस केलाय बॉलरवर काय सांगायचं काय नाही. उद्या सकाळच्या माझ्या मग चल पनवेलात नेऊन तुझं पहिले आपण कॅस कापून जाऊ. हा हे बघा नको झाला घुंगरू. ही घुंगरू स्टाईल. 2 बॉल 6ची गरज. बस बॉलिंग आहे बॉलिंग आहे. आम्हाला वाटलं काय हरिपाठ भजन आहे का काय सांगायचं आहे. 1 बॉल 6ची गरज. काही होऊ शकतं. एक चांगला फटका आला तर बॅटिंग करणारी टीम देखील हा सामना जिंकू शकते. लवेजी दिघे सर. यस रोहिदाचं मी खरं तर कौतुक करेन. लगातार 2 चेंडू खरं तर मॅच पहिली फसली होती आणि त्यानंतर
चांगली गोलंदाजी करत असताना रविदास लगातार दुसरा चेंडू डॉट फेकला होतोय. आता प्रेशर क्रिएट केलं जातं इथं फलंदाजांवरती आणि हा चेंडू अतिशय निर्णायक अतिशय महत्वाचा असेल तो म्हणजे हा रविदासचा चेंडू टीम दोदानी संघाकडून. चला बाबा चला, 1 बॉल 6ची गरज. काय घडणार इथे हा सामना कोण जिंकणार? हा ट्रॅकर टाकला होता पंचांचा इशारा आला. यास अतिरिक्त उसळी पंचांनी या चेंडूला दंडित केले म्हणजे आता समीकरण जाऊन ठेपलं होते म्हणजे 1 चेंडू 5 धावा. या काय झाला काय सांगायचं आहे याचं चांगलं गुणगान गायलं तर त्याला काय सांगायचं, ज्याचा कराव भला तो सांगतो माझाच खरा, बारीक पोराला खांदाव घेतला सांग कानात मुततो ना अशी दक्षिणा ती. येस 1 चेंडू 5 धावाची गरज असताना म्हणजे मोठा फटका येणं खूप गरजेचं. माहिती हिट मारावा लागेल आणि तो येईल का? इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आनंद कार्पिटच्या साईने बायडे लॉंगॉनला खेळाडू तैनात आणि विजय संघाच्या इथे हार्दिक स्वागत. टीम दोदानी संघ जाऊन पोहोचला आहे पुढील फेरीमध्ये. हार्ड लक टीम वरोसे टीम.